तुम्ही विश्वास करा ना, आम्ही मुंबई मधल्या एका अशा मंदिराजवळ आहे, जे लिटरली पाण्यावरती आहे. तुम्ही बघू शकता, लिटरली पाण्यावरती मंदिर आहे. रामकृष्ण हरी मंडळी, मुंबईच्या 4थ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर झालं असं की रविवार असल्यामुळे मी घरच्यांना भेटायला नवी मुंबईला निघालो. बसमधून ठाण्याला जात असताना तलाव पाळी म्हणजेच मसुंदा तलाव दिसला. बसमधून उतरलो आणि डायरेक्ट तलाव बघायला निघालो. सकाळी काय खाली नव्हतं, मग भूक पण लागली होती. त्या तलावाजवळच एक फेमस मिसळ होती. आलोय तर म्हणलं ट्राय करूनच बघू. तिथं पोहोचलो, बघतोय तर असली खतरनाक गर्दी होती. खरं सांगायचं तर आयुष्यात पहिल्यांदा तुम्ही मिसळ खाण्यासाठी लाईन मध्ये उभा होतो, त्यामुळे अपेक्षा तर लय वाढल्या होत्या. जवळपास 20 मिनिटांनंतर आला बाबा एकदाचा नंबर. आता मिसळ मध्ये पण 2 प्रकार होते, मीडियम आणि तिखट. आता सातारकर म्हणल्यावर मळमळीत कोण खाताय होय, म्हणलं एकदम तिखट घेऊन या. पहिलाच घास घेतला आणि काल 100% पैसा वसूल. 100 रुपयाच्या मानाने एकच नंबर होती. मग मिसळ खाऊन निघालो तलावाकडे. जवळून बघितल्यावर तलाव तर अजूनच भारी वाटत होता. मधोमध महादेवांचं मंदिर आणि बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक पण आहे. एवढं सुंदर मंदिर बघून मंदिरात जायची इच्छा तर खूप होती. बाजूलाच बोटिंगची पण सुविधा होती, पण तिथे विचारल्यावर कळालं की संध्याकाळी 5 नंतर चालू होते. मग ठरवलं संध्याकाळी पुन्हा बहिणींसोबतच येऊ. मग ठाण्यावरून तसंच घनसोलीला घरी गेलो. मग घरच्यांसोबत थोडा टाइम स्पेंड केला आणि 2 रील पण बनवल्या. त्या तुम्हाला आपल्या इंस्टाग्राम प्रोफाईल वर बघायला मिळतील. खरंच अशी सपोर्टिव्ह फॅमिली मिळायला पण नशीबच लागतं. आता रील शूट करता करता संध्याकाळच्या 5 कधी वाजून गेल्या कळालंच नाही. मग आम्ही तिघं भावंड पुन्हा निघालो ठाण्याला तलाव बघायला. बोटिंग तर सुरू झाली होती. मंदिराबद्दल विचारलं कळालं मंदिरात फक्त महाशिवरात्रीला जाता येतं. आता हे ऐकल्यावर थोडा मूड ऑफ तर झाला, पण म्हणलं चला थोडं जवळून दर्शन तरी घेऊन येऊ. पहिले तर त्या मोठ्या बोट मध्ये बसून निघालो, पण बोट काय मंदिराजवळून घेतली नाही, त्यामुळे खास असं मंदिर काय बघता आलं नाही. आता जायचं ठरवलं होतं, मग पुन्हा एकदा तिकीट काढलं आणि यावेळी छोटी बोट घेतली. त्यात ह्याच्या आधी काय असल्या बोटवर बसलो नव्हतो, त्याच्यामुळे एक वेगळीच एक्साइटमेंट होती. मोठ्या बोटनं आपल्याला त्या मंदिराजवळ आज जाता आलं नाही, म्हणून आता छोटी बोट घेतली. आता छोटी बोटने 100% आपण दाखवूया मंदिर कसं काय. थोड्याच वेळात आम्ही बोट चालवत मंदिराजवळ गेलो. जवळून तर मंदिर अजूनच भारी वाटत होतं. हरे हरे बजरंगबली की शेवटी एवढ्या जवळून मंदिर बघायला मिळालं, त्याच्यामुळे एक वेगळाच आनंद चेहऱ्यावर होता. मग जाता महाराजांना हात जोडले आणि हा बोटीचा प्रवास संपवला. चला, तुम्हाला जर मुंबई मधले कोणते बेस्ट लोकेशन माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. रामकृष्ण हरी.